गुड मॉर्निंग. मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. रोज सकाळी वॉकिंगला जाणं चालू होतं. अक्काचे 3-4 कॉल येऊन गेले, पण माझा फोन सायलेंटवर. मग काय उठायला 6:30 वाजले. मग सगळं झाडू पोचा सगळी क्लिनिंग आवरून घेतली. आंघोळ करून देवपूजा करून घेतली छानपैकी. लेकरं उठायच्या आधी झाडू पोचा आंघोळ आणि देवपूजा एवढे जरी कामे आवरली ना तर किती मोठं काम झाल्यासारखं वाटतं. आज डोसा बनवायचा होता नाश्त्यामध्ये, पण पीठ इतकं छान फुगलं होतं ना, मस्त फर्मंट झालं होतं. नेहमी असं होत नाही, म्हणून म्हणलं आज डोसा कॅन्सल करून इडलीच बनवावं. ह्या पिठाची इडली बनवली, मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी बनवली, छानपैकी सांबार बनवलं. त्या तिघांना सांबार असलं नसलं तरी फरक नाही पडत, पण मला आवडतं म्हणून सांबार बनवलं. इडली पण मस्तपैकी फुगली होती. तुम्ही बघू शकता आम्ही आहोत 4 जण आणि पसारा किती 10 माणसांचा आहे. आमच्या तिघांचं इडली खाणं चालू होतं, पण डुग्गू नेमकंच उठला होता, त्याचं ब्रशच करणं चालू होतं अजूनही. आजचा सगळा दिवस कामातच गेला. घरची सकाळची सगळे कामं आवरणे झाले की अक्कानं खाली बोलवलं होतं, कारण त्यांच्या घरी तुळशीची पूजा होती. त्यांनी सकाळीच करतात, तर मग ते पूजा वगैरे करून आले. नंतर घरची काही कामे राहिलेली करून घेतली. आंटी मगु వేస్తున్నావా? ఇప్పుడే టైం లేవు, అందుకే ఏమైనా ఒకటి స్పీడ్ చేస్తున్నా. అవునా? అయిన బాగుంది. यांना ऑफिसून यायला लेट होणार होतं, म्हणून म्हणलं पूजा वगैरे मांडून घ्यावं, कारण पूजेचा टाईम फक्त 7पर्यंतच होता. म्हणून मी इथं सगळी पूजा वगैरे मांडून घेत होते. पूजा करून घ्यावं म्हणलं. इथं मी कृष्णांची पूजा करून घेतली, तुळशीची पूजा केली, ओटी वगैरे भरून घेतली आणि मला हेल्प करायला लड्डू आली होती, तर मग तिनेही चांगलंच हेल्प केला मला. नागलीचे पानं ठेवले, अक्षदा टाकल्या, हळदीची गौरी बनवली, एक सुपारी ठेवली गणपती म्हणून, त्यांची पूजा करून घेतली, आवळा ठेवला आणि अशा प्रकारे सगळी पूजा मी आवरून घेतली. त्यानंतर प्रसादासाठी मस्त असा शिरा बनवला. सगळं आवरणं झाल्याच्या नंतर आता स्वतःचं आवरून घ्यावं म्हणलं, तितक्यातच हे आले. मग काय घाईघाई 2 मिनिटात साडी घातली. व्हायचा तोच वेळ झाला आणि व्हायचं तेच झालं. छान असे फोटो व्हिडिओ घ्यावं म्हणलं होतं, मला बिलकुल शूट करायला टाईम भेटला नाही. मग दोघांनी मिळून छान पूजा वगैरे करून घेतली. यांनी पण पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मंगलाष्टका वगैरे म्हणून घेतल्या. तुळशीचे लग्न लावले. मंगलाष्टका वगैरे झाल्याच्या नंतर आरती वगैरे करून घेतली आणि आजूबाजूचे म्हणजे शेजारचे किंवा खालचे अक्का वगैरे होते, त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि त्यांनी जे केलेलं होतं ते माझ्यासाठी नवीन होतं. असं मंगलाष्टिका लावून म्हणणं किंवा लग्न लावणं असं त्यांना माहिती नव्हतं. हे आपलं कल्चर त्यांना एकदम नवीन वाटत होतं. आणि हो, तुम्ही लग्न कधी लावलं, बार्शीच्या दिवशी की आज पौर्णिमेच्या दिवशी? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडं या दोघा भावांचं वेगळंच चाललेलं की नारळ मी फोडतो, एकाचं चाललंय की मी फोडतो. दोघाच्या नादात ते नारळातलं सगळं पाणी खाली गेलं. सगळ्यांना प्रसाद दिला. मग असं झाला आमचा तुळशी विवाह संपन्न. चला मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.